मनसेचे मुख्य प्रवक्ते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, आज या निमित्तानं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास महिन्याभरातलं हे तिसरं शिबिर आहे, कारण विद्यार्थी सेनेचं देखील शिबिर त्या ठिकाणी बघायला मिळतंय। काय नेमकं शिबिरातून मार्गदर्शन करताय तुम्ही? येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने कशी तयारी करायची आहे, मतदार यादीवर काय काम करायचं आहे, गटाध्यक्षांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन होत आहे, शाखाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, तसंच समाज माध्यमं असतील त्याचा वापर निवडणुकीसाठी कसा कर या संदर्भातलं मतदारांशी संपर्क कसा या सगळ्या संदर्भातलं एक विस्तृत मार्गदर्शन शिबिर आज हे पश्चिम उपनगराचं आहे। आणि त्या शिबिराला आज अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। दुसरीकडे आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्ष जे आहेत ते कशा पद्धतीनं आरोप करताना बघायला मिळतात, त्याच संदर्भातली भूमिका मनसेची यापुढे असेल का? सोशल मीडियावर आपला प्रभाव वाढवावा असे आदेश आहेत? या संदर्भातले सोशल मीडियावर समाज माध्यमांवर काय प्रतिक्रिया दिली पाहिजे, कशा पद्धतीने दिली पाहिजे याचं एक स्पेशल ट्रेनिंग आज आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण देणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही काही एक्सपर्ट्स बोलवलेले आहेत। शेवट असं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आत्मसात केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। फेक नरेटिव्हचा उल्लेख देखील तुम्ही आपल्या भाषणातून केलेला मगाशी बघायला मिळाला, तो नेमका काय उद्देश? मला असं वाटतं आमच्या पक्षातल्या ज्या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत या सगळ्या काही कॅमेरासमोर बोलायला पाहिजे असं नाही। पण RSSची भूमिका किंवा नरेटिव्ह जे सेट करण्याचा प्रकार विरोधकांकडून होतो, त्या संदर्भात कसं मार्गदर्शन असेल? या संदर्भातलं मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या आमच्या पक्षाच्या अंतर्गत चर्चेचा विषय आहे, हा काही कॅमेरासमोर बोलण्यासारखा विषय नाही। 4 तारखेला राज ठाकरे पुन्हा एक मार्गदर्शन शिबिर करणार आहेत, काय नेमकं त्याच्यामध्ये असणार आहे? कोणती नवीन घोषणा अपेक्षित आहे का? मला असं वाटतं ते जे शिबिर आहे ते पक्ष अंतर्गत बांधणी निवडणुकीसाठीची तयारी या संदर्भातलं शिबिर आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करत राहू। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जेव्हा मातोश्रीवर राज ठाकरे पोहोचले होते त्यानंतर पहिल्यांदाच अशा संदर्भात खरं तर राज ठाकरे भाष्य करणार आहेत। पक्षामधील काही कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात संभ्रम आहे की युती होणार की नाही, तर त्या संदर्भात घोषणा अपेक्षित? संभ्रम आमच्या मनात नाही, जो राजसाहेब निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। दुसरीकडे आपण बघितलं तर काल माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे, त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे। आधीच रमी खेळ प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई अपेक्षित होती, पण त्यांचा राजीनामा नाही घेतलाय तर खातंच बदललंय। मला वाटतं आता त्यांच्याकडे क्रीडा खातं आलंय तर रमी हा गेम पण क्रीडा खात्यात यायला हरकत नाही। पण मग अशा खरं तर राजीनाम्याची मागणी एकीकडे जोर धरत असताना अशा पद्धतीनं फक्त खाते बदलण्यात आले? मला वाटतं आता तो सरकारने निर्णय घेतलाय, त्यांना असं वाटत असेल की रमी खेळाला प्रोत्साहन द्यावं म्हणून त्यांना क्रीडा खातं दिलं असेल। दुसरीकडे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे महादेवी हत्ती जी आहे तिला गुजरातमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। या संदर्भात खरं तर आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे, काय मनसेची भूमिका आहे? मला वाटतं आत्तापर्यंत कसं आहे, कंपन्या गुजरातला नेत होत्या, पैसे गुजरातला नेत होते, आता आमचे प्राणीही गुजरातला न्यायला लागले, म्हटलं हे अति होत आहे। आणि काही गुजरातमध्येच फक्त झू आहेत का? महाराष्ट्रात झू नाही आहेत का? इथे राणीची बाग आहे, राणीच्या बागेत ठेवायला पाहिजे होतं। बाकी ठिकाणी पण आपल्याकडे प्राणी संग्रहालय आहेत, तिथे का नाही ठेवत? या संदर्भात एक आंदोलन त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, सतेज पाटील, राजू शेट्टी यांनी सपोर्ट केला। योग्यच आहे ना, तुमचा पाठिंबा? महाराष्ट्रातल्या गोष्टी या महाराष्ट्रात ही आमची भूमिकाच आहे। पण या आंदोलनाला सपोर्ट असेल तुमचा? आमचे सगळे तिथले जे लोक आहेत आमचा या भूमिकेला नेहमी पाठिंबा राहील की महाराष्ट्रातल्या गोष्टी या महाराष्ट्रात राहिल्या पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या गोष्टी या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत, मग ती अनेक उद्योग असू देत नाहीतर मग हत्ती असू देत, असा खरं तर टोला या ठिकाणी लगावला आहे। याशिवाय नांदेडी हत्ती प्रकरणामध्ये मनसेनं त्या ठिकाणी आपली भूमिका जाहीर केलेली आहे, मनसेनं त्या आंदोलन करताना पाठिंबा दिला आहे। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।